नमस्कार, शेतकऱ्यांसाठी सुपरफास्ट बातम्यांमध्ये स्वागत। पीएम आवास योजनेचे 1 लाख लाभार्थी, केंद्राकडून 540 कोटी जारी। ग्रामीण लाभार्थ्यांना दिले मकर संक्रांतीचे मोठे गिफ्ट। शेतकऱ्यांसाठी सरकारची गाव तिथे गोदाम योजना, शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी ग्राम गोदाम योजना राबवणार। पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार। मंत्रालयात बैठकीचे आयोजन, मात्र तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थी शेतकरी अनुदानापासून वंचित। 8,000 शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत, शेतकऱ्यांच्या खात्यात त्रुटी आढळून आल्याने पीक विम्याची मदत मिळाली नाही। रेशीम शेती उद्योगात अमर्याद संधी, रेशीम शेती आणि उद्योगात रोजगार आणि निर्यातीच्या चांगल्या संधी। महाराष्ट्राप्रमाणे हिमाचलचे 150 युवा शेतकरी जाणार जपान दौऱ्यावर, हिमाचल कृषी समितीचा निर्णय। तुरीच्या उत्पादनात मोठी घट, बदलत्या वातावरणामुळे कपाशी व तुरीला बसला मोठा फटका। गेवराई तालुक्यात कृषी विभागाची 46 पदे रिक्त, 87 मंजूर पदांपैकी 46 अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त। केंद्र सरकार तूर खरेदी करणार, बाजारभाव 11,000 जाण्याची शक्यता। हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्राने पार केला सरासरी क्षेत्राचा टप्पा, परभणी व हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड। राम मंदिराच्या सजावटीत हापूरच्या गुलाबांचा सुगंध, शेतकऱ्याला मिळाली तब्बल 10 टनांची ऑर्डर। धन्यवाद।